श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आणि चोळप्पा अढळ भक्तीची दिव्य कथा. अक्कलकोट नगरी, जेथे श्री स्वामी समर्थांच्या चरण स्पर्शाने प्रत्येक कण पावन झाला, त्या नगरीत एक अत्यंत गरीब पण मनाने श्रीमंत असा भक्त राहत होता. त्याचे नाव होते चोळप्पा. चोळप्पाचे घर अगदी साधे होते. 2 वेळचे अन्न मिळणेही कठीण होते, पण त्याच्या मनात स्वामी समर्थांविषयी अढळ श्रद्धा होती. तो नेहमी म्हणायचा, स्वामी आहेत मग मला कसली चिंता. एक दिवस स्वामी समर्थ अचानक चोळप्पाच्या घरी आले. चोळप्पा आनंदाने नतमस्तक झाला. त्याने स्वामींना घरात बसवले, पण घरात खायला काहीच नव्हते. त्याची पत्नी चिंतेत पडली. घरात धान्याचा एक दाणाही नाही. स्वामींना काय वाढायचं? चोळप्पा शांतपणे म्हणाला, स्वामी स्वतः परमेश्वर आहेत, ते व्यवस्था करतील. इतक्यात एक गावकरी धान्य, भाजी आणि दूध घेऊन आला. तो म्हणाला, माझ्या मनात अचानक विचार आला की सामान चोळप्पाला द्यावे. हे पाहून सर्वांना स्वामींची लीला समजली. काही दिवसांनी स्वामी पुन्हा चोळप्पाच्या घरी राहू लागले. स्वामींचे वागणे सामान्य माणसाला कधीच समजत नसे. कधी ते घरातील वस्तू इकडे तिकडे फेकत, कधी अन्न कुत्र्यांना देत, तर कधी रागावत. चोळप्पाच्या घरच्यांना ते आवडत नसे, पण चोळप्पा मात्र हसत म्हणायचा, स्वामी जे करतात ते आपल्या कल्याणासाठीच करतात. एकदा स्वामींनी घरातील धान्याचे पोते रिकामे करून टाकले. सर्वजण घाबरले. आता खाणार काय? दुसऱ्या दिवशी गावातील एका श्रीमंत व्यक्तीने मोठ्या प्रमाणात धान्य दान म्हणून पाठवले. सर्वांच्या लक्षात आले की स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी गूढ असतो. स्वामी समर्थ अनेकदा चोळप्पाची परीक्षा घेत असत. कधी त्याला रागावत, कधी दुर्लक्ष करत, पण चोळप्पाच्या श्रद्धेत कधीच फरक पडला नाही. स्वामी मला रागवोत किंवा प्रेम करो, ते माझे सदैव गुरु आहेत, हीच खरी भक्ती होती. एक दिवस काही लोकांनी चोळप्पाला सांगितले, स्वामी तुला खूप त्रास देतात, त्यांची सेवा सोड. चोळप्पा हसून म्हणाला, आई आपल्या लेकराला कधी रागवते, पण प्रेम सोडत नाही, तसेच माझे स्वामी आहेत. हे ऐकून स्वामी समर्थ अत्यंत प्रसन्न झाले. एका दिवशी स्वामींनी चोळप्पाला आशीर्वाद देत म्हटले, चोळ्या, तुझी भक्ती आम्हाला प्रिय आहे, तुझ्या घरात आमची सदैव कृपा राहील. त्या दिवसापासून चोळप्पाच्या जीवनातील अनेक संकटे दूर झाली. त्याचे घर धनाने नव्हे तर स्वामींच्या कृपेने आणि आनंदाने समृद्ध झाले. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा नामस्मरण नव्हे. सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान यामध्येही गुरूंवरच अढळ विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे. ज्यांच्या मनात श्रद्धा आणि सबुरी असते, त्यांच्या जीवनात स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील भागात स्वामी समर्थांची आणखीन एक अद्भुत आणि प्रेरणादायक कथा घेऊन पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.